बंधुभगिनींनो, मी सचिन कांबळे. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करतो. आज गप्प बसणं म्हणजे गुन्हा आहे, कारण माधवीताई यांनी महाजन यांच्यावर केलेला आक्षेप हा योग्यच आहे. काल 26 जानेवारी रोजी नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा न केलेला उल्लेख हा योगायोग नाही, तो ठरवून केलेला राजकीय हल्ला आहे. हे पहिल्यांदा घडलेले नाही, कारण चूक पहिल्यांदा होते ती आणि वारंवार होतो तो अपराध. या राजकीय खेळात नेहमीप्रमाणे आपलाच अपमान केला जातो, कारण काही लोक आपण किती जागरूक आहोत हे पाहत आहे. आपल्याला फक्त वोट बँक, रीच आणि ॲक्टिव्हिटी म्हणून वापरलं जातं. आपल्याला कमजोर समजून कट कारस्थानांच्या जोरावर डोकं दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी एक गोष्ट विसरू नये, बाबासाहेब आज शारीरिकरित्या नसले तरी त्यांनी पेरलेली बीजं आज विचारांचं जंगल बनून समाजात उभी आहेत. आता गप्प बसणं हा पर्याय नाही. आता एकटं बोलणं पुरेसं नाही. एकत्र उभं राहणं गरजेचं आहे. त्यांना कळू द्या, हा समाज अजून जिवंत आहे, जागा आहे आणि लढायला तयार आहे. माझे हे शब्द तुम्हाला भिडले असतील तर कमेंटमध्ये तुमचं मत लिहा. हा आवाज थांबू देऊ नका. जय भीम, जय संविधान. बंधुभगिनींनो, मी सचिन कांबळे.